नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मनीषा, आपण हॉटेलमध्ये गेलो की आवर्जून स्टार्टर्स ऑर्डर करतो. आणि त्यामध्ये काय असतं? व्हेज मंचुरियन, चिली पनीर किंवा वेगवेगळ्या टाईपचे कबाब. हो, पण आता थोडा ट्रेंड चेंज झालाय. आता काय करतात, आवर्जून महाराष्ट्रीयन स्टार्टर्स ऑर्डर करतात. हो हो हो, थांब, मला माहिती आहे तू असाच एक पदार्थ करणार आहेस, पण जरा आपल्या स्टाईलनी सांगूयात का? झणझणीत गावरान शेवगा फ्राय लागेल एकदम भारी. चला तर मग करायला घेऊयात घरच्या घरी. सर्वात आधी आपल्याला काय करायचंय, आपण शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. शेवग्याच्या शेंगा थोड्याशा जाडसर आपल्याला बघून घ्यायच्या आहेत, ज्याच्यामध्ये गर असेल, आणि हलक्याशा ह्याच्या शिरा आपण काढून घेतलेल्या आहेत. आता या शेंगा आपल्याला एकदम कमी पाण्यात थोड्याशा वाफवून घ्यायच्या आहेत. आपण पाणी उकळत ठेवलंय. आता यात आपण घालणार आहोत मीठ. पाण्यात मीठ घातल्यामुळं हे मीठ शेवगांमध्ये आतपर्यंत जातं आणि आपल्या शेवगा छान लागतात. आता यात घालायची आहे थोडीशी हळद, अगदी पाव चमचा, रंग छान येईल म्हणून. आता या शेंगा आपल्याला या पाण्यामध्ये सोडायच्या. या शेंगा आपल्याला 5 ते 7 मिनिटं या पाण्यामध्ये उकळून घ्यायच्यात. त्या थोड्या फक्त सॉफ्ट झाल्या पाहिजेत. पूर्ण गाळ नाही शिजवायचंय, कारण की आपण याला एक मसाला करणार आहोत, मग तो मसाला याला छान लागणार नाही. मनीषा, बघशील तू, आपल्या शेंगा थोड्याशा मांसर झाल्यात, म्हणजे या थोड्याशा वाफल्या गेलेल्या आहेत. आपल्याला पुन्हा या शेंगा मसाल्यात परतायच्या आहेत, म्हणून इथे आपण पूर्ण नाही शिजवत आहे. आणि आपण पाणीही खूप घातलेलं नाही या शेंगा वाफवण्यासाठी, कारण की ते पाणी बेस्ट जातं. म्हणून आपण अगदी थोड्या पाण्यात या शेंगा वाफवून घेतलेल्या आहेत. आता आपण या काढून घेऊया. पाणी पण आटलंय बघ अमृता. हो हो, आणि तू बघशील कलर अगदी छान आपल्याला शेंगांना आहे तसा राहिलेला आहे. खूप पाणी घातलं किंवा झाकण देऊन शेंगा वाफवल्या तर त्याचा कलरही चेंज होतो. आता या शेंगांसाठी आपल्याला एक मसाला बनवायचा आहे. त्या मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे सुकं खोबरं. आता हे खोबरं ना आपण किसून घेतलंय ना ह्याचे बारीक काप करून घेतलंय. हे आहे असं खोबरं आपल्याला गॅसवरती जाळून घ्यायचं आहे. साधारण 2 मोठ्या शेंगांसाठी एवढा खोबऱ्याचा तुकडा बास होतो. आपलं खोबरं सगळ्या साईडनी छान काळं झालंय. आता आपण गॅस बंद करूया आणि हे गार करून घेऊयात. खोबरं जोपर्यंत गार होतंय, आपण बाकीचे जिन्नस मिक्सरमध्ये घालून घेऊयात. यासाठी आपण घेतले आहेत साधारण पाव वाटी भाजलेले शेंगदाणे. छान बारीक गॅसवरती खलपूस आपल्याला भाजून घ्यायचे. 2 मोठे चमचे भाजलेले तीळ, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं. तुम्ही जितपत तिखट खाता त्या अंदाजानुसार हिरवी मिरची. इथे मी 2 घेतले आहेत. तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. आता यामध्ये घालायची आहेत आपल्याला 10 ते 12 कढीपत्त्याची पाने. आणि महत्वाचा घटक म्हणजे खूप सारी हिरवी कोथिंबीर. तुम्ही कोणतंही वाटण करा, त्यामध्ये कोथिंबीर घातली की त्याची चव खूप छान येते. आणि शेवटी आपल्याला घालायचं आहे हे खोबरं थोडेसे बारीक पीस करून. खोबरं गार झालेलं आहे. आता याचे पातळ काप करून घेऊयात. तुम्ही बघाल आतपर्यंत आपलं खोबरं छान भाजलं गेलंय. अमृता, खोबरं भाजून केल्याची चव वेगळी आणि खोबरं जाळून केल्याची चव हो वेगळी. हो, चव ही वेगळी आणि रंगही वेगळा. रंगही वेगळा. खोबऱ्याचे काप आपण याच्यामध्ये घातलेले आहेत. आता हे मिश्रण आपण वाटून घेऊयात. हा मसाला आपण वाटून घेतलाय. हा थोडासा जाडसर वाटतोय, तर ह्याच्यामध्ये आपण थोडं 2 चमचे पाणी घालून याची फाईन पेस्ट करून घेणार आहोत. आपला मसाला छान फाईन पेस्ट सारखा वाटून झालाय. याला आता आपण काढून घेऊयात. आपण खोबरं जे जाळून घेतलं होतं मनीषा, त्यामुळे आपल्या मसाल्याला थोडासा काळसर कलर आलेला आहे. आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. आपण एक कढई गरम करायला ठेवली आहे. यात आपण घालूयात तेल. अमृता, शेवगा फ्राय म्हणजे आपण तळणार आहोत की काय, म्हणजे नेमकं काय? हो मनीषा, याचं नाव शेवगा फ्राय आहे. खूप ठिकाणी हा पदार्थ डीप फ्राय करूनही केला जातो, पण आजकाल आपण थोडे हेल्थ कॉन्शियस आहोत, म्हणून हा एक वेगळ्या पद्धतीने शेवगा फ्राय आपण आज इथे दाखवतो. तेल आपलं छान तापलंय. आता आपण याला फोडणी करूया. याच्यात जाणार आहे मोहरी, जिरं, हिंग. फोडणी छान तडतडली की यात घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. साधारण एक मोठा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा आपला छान परतून झालाय, ट्रान्सपरंट झालाय. आता आपण यात हा जो मसाला आपण वाटून घेतलाय तो घालणार आहोत. हा मसालाही तेलात आपल्याला छान परतून घ्यायचा. मनीषा, तू बघशील मसाला छान भाजला गेलाय आणि त्याला हलकंसं तेलही सुटलंय. आता आपण काय करणार आहोत,
की सगळे सुके मसाले ह्याच्यामध्ये घालणार आहोत. आरोमा पण मस्त येतोय हा. हो. त्याच्यामध्ये जाणार आहे पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा धने पावडर आणि हा घरगुती काळा मसाला आहे. हा मसाला युजली सगळ्यांच्याकडे असतो, पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसालाही घालू शकता. 1 मोठा चमचा काळा मसाला आणि सगळ्या हॉटेल्समध्ये मेनली वापरला जातो तो म्हणजे किचन किंग मसाला, तोही आपण अर्धा चमचा घालणार आहोत. शेवगा आपण उकडून घेतल्या त्यावेळी आपण त्याच्यात मीठ घातलेलं आहे, त्यामुळे या मसाल्याला जितपत मीठ लागेल तितपतच मीठ आपल्याला याच्यामध्ये आता घालायचंय. बरं, लाल तिखट आपल्याला नाही घालायचं? नाही, आपण हिरवी मिरची वाटणात घातलेली आहे आणि आपण काळा मसालाही घातलेला आहे. आपले सगळे सुके मसालेही छान भाजले गेलेत. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. बस थोडं लागेल. आणि आता आपल्याला घालायचं आहे ज्या उकडून ठेवलेल्या शेवगा होत्या त्या. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. म्हणजे मसाला जो आहे तो पूर्णपणे शेवग्याला लागला पाहिजे. आपला शेवगा फ्राय अगदी छान झालाय. तू बघशील पाणी जे घातलं होतं ते मुरलंय हो. आणि शेवगाही मसाल्यामध्ये छान मुरला गेलाय. याआधी आपल्याला ह्याच्यात घालायची आहे कोथिंबीर. आता हे आपण काढून घेऊयात. तू बघशील मनीषा, आपण ह्या शेवगा मसाल्यात सुद्धा हे केलेले आहेत मिक्स, पण तरीही त्यांचा कलर ॲज इट इज ग्रीन राहिलेला आहे. तो कुठेही चेंज झालेला नाहीये आणि त्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता याला आपण थोडंसं कांद्याच्या रिंगनी डेकोरेट करून घेऊ. यावरती मस्त लिंबू पिळायचं आणि शेवगा फ्रायवर ताव मारायचा. मनीषा, खूप जण शेवगा फ्राय डीप फ्राय करून करतात, पण मी सांगते म्हणून शेवगा फ्राय अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. बरं, आम्ही काय म्हणतो, यावेळेस पाहुणे घरी आले ना की असा शेवगा फ्राय एकदा त्यांना करून खाऊ घालात. तुमची वावा होणारच. आणि कसं आहे ना, तुमची वावा झाली की आमचीही वावा होणार. बरं, अशा रेसिपी पाहण्यासाठी मग आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणार ना? आणि हो, कमेंट करायला विसरू नका. पाहत रहा किचन क्वीन.